च्या विरोधात गोटेगर बी या दोन संघादरम्यान हा संघर्ष जरूर येणार आहे आणि टॉस जिंकलाय तर मला वाटतं गोटेगर बी टीमने आणि स्वीकारलाय ते मात्र फिल्डिंग आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या भेटीस आली आहे. घोटेकर ब आणि त्यांच्या विरोधामध्ये भडवल बी प्लस अशा दोन टीम्स आपल्याला सेकंड मॅच मध्ये आता इन ऍक्शन पाहायला मिळतात. बॅटिंग करती भडवल बी प्लस. सेकंड एंड वरती समीर माली. नॉ सेकंड वरती सूरज पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी आपण पाहता सफल झाले होते आणि इथून मात्र गोलंदाजानं बरोबर फॉलो केलाय. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज प्रीतम जोशी पहिले षटक घेऊन आलेत. P1चं षटक. भरपूर सारी जबाबदारी या षटकाची आणि ते षटक घेऊन मात्र प्रीतम जोशी आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राऊंड विकेटने यावेळी ड्राईव्ह केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. अकाउंट तर ओपन झालं इथून भडवल बी प्लस टीमचा आपण पाहता एक सिंगल धाबेनं पहिला चेंडू तो निर्धाव आला होता. समीर मालीनं तो खेळून काढला होता. हो यावेळी ऑन साईडला फटका अगदी आपण पाहता डीप मध्ये त्या फटक्यासाठी त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. इथून देखील सिंगलच मिळेल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते प्रीतम जोशी यांची P1च्या पहिल्या षटकामध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर सिंगल डबलला खऱ्या अर्थाने इथे प्राधान्य देण्यास भाग पाडतात. कारण की जी सुरुवात आपण पाहता समीर मालीची नेहमीच पाहायला मिळाली आहे. हो यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला प्रीतम जोशी यांची पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात प्रीतम जोशी. हो यावेळी ड्राईव्ह केला बरोबर अगदी आपण पाहता लॉंग ऑफ मध्ये फिल्डर त्या ठिकाणी. तिथून देखील सिंगलच पाहायला मिळते. सिंगल डबल खऱ्या अर्थानं धावफलक पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर टार्गेट सेट करायचं आणि ते टार्गेट सेट करत असताना अगदी आपला विकेट देखील तेवढाच महत्वाचं आहे आणि तेच काम आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना हो इथून चांगला बॉल आउट साइड ऑफ सम. पंच इथे सांगतात इट इज वाईट. बरोबर पडल्यानंतर व्हाईट लाईनच्या बाहेरून गेला आणि पंचांनी इथे मात्र तो व्हाईट बॉलच घोषित केला. एक्स्ट्राचे धाव फलकावरती धावफलक जाऊन पोहोचेल ते 4. आतापर्यंत या ओव्हरमधील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक शेवटचा बॉल असेल. हो आणखीन एक इथून आपण पाहता वाईडच पाहायला मिळतोय. आउट साइड ऑफ सम टाकायचा बरोबर शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा. वाईट यॉर्कर टाकण्याचा तो प्रयत्न. परंतु इथून जर पाहायला गेलं तर ते 2 बॉल अगदी एक्स्ट्राचेच पाहायला मिळालेत. तर एक्स्ट्राच्या धावफलकामध्ये ऍड होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 5 वरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना भडवल बी प्लस टीमच्या समोर आपण पाहता ऑन स्ट्राईक आपल्याला सूरज. हो अखूल टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळून काढलाय परंतु फिल्डर आहे डीप मध्ये आणि इथून पकडली जाते झेल. पहिला आदरा मिळतोय. तो मात्र बॅटिंग करत असताना भडवल बी प्लस टीमला फलंदाजीतून बाद होईल सूरज.
वरती आपण पाहताय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय इनाट नंबर 3 साठी रिकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय रिकी बडवल B+ टीम कडनं आपण पाहताय. ते बॅटिंग लाईनअप मध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात बडवल B+ टीम कडनं. समीर माली आता ऑन स्ट्राईक आहे, एंड बदललाय आणि आता सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतिश सेकंड पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळी लोअर फुल टॉस त्याला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. जर पाहिलं गेलं तर अगदी समीर माली तो थोडासा स्टार्ट त्याला हवा होता, सिंगल डबल न खऱ्या अर्थानं हो इथे मिसिट झालाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहतील. बरोबर पाठची आतली कडा घेतली होती, बॉल अगदी हवेमध्ये होता, परंतु एसटी रक्षक देखील थोडेसे दूर राहिलेत आणि इथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर थोडासा स्ट्रगलच करत होता समीर माली, तिथे मात्र धावा येत नव्हत्या. चांगली बॉलिंग चालू होती प्रीतम जोशीची, परंतु सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं षटकार पाहायला मिळाला, त्याच्यानंतरचा तो डॉट बॉल. हो आणखीन एक यावेळी वाईडिश लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत आणि इथून मात्र चांगलं जजमेंट टाकलंय आणि झेल इथून मात्र हा कॅरी केलाय. या ठिकाणी आदरणीय मनोहरजी भोपी आणि आदरणीय सचिन सिंग उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि दोन महत्वाचे धक्के दिलेत आपण पाहताय बडवल B+ टीमला. त्याच समेत आदरणीय भरतजी शिकटे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चांगला बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आदरणीय दिगंबर शिंगटे उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. नो बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव फलकावरती येते बडवल B+ आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12. 2 विकेट्स आल्यात, हे फार खऱ्या अर्थानं महत्वाचं असेल. चांगली बॉलिंग पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतीये. हो इथे स्लॅश केलाय, फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर गळीमध्ये चांगली फिडिंग पाहायला मिळते, तोपर्यंत मिळेल सिंगल फ्रीटचा बॉल होता. त्या फ्रीटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेचायचा होता पंकजला, परंतु व्यवस्थित कनेक्शनच झालं नाहीये. बॅटची अगली आतली कडा घेऊन पाठीमागे बॉल निघाला, तिथून मात्र सिंगल दाब आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 13. सेकंड वर आपण पाहता गोलंदाज आतिश चांगली बॉलिंग करतोय लेफ्ट हँड राऊंड विकेटनं. हो इथे फटका अगदी आपण पाहता रिकीचा गॅप शोधण्याचा तो प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली आहे कॅप्टन, त्याच पद्धतीचे बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर केले जातात. पहिलं षटक देखील आपण पाहिलं, भरपूर चांगलं P1चं आपण पाहता प्रीतम जोशीचं, आणि त्यानंतर आता आतिश देखील आपण पाहता त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती तो षटकार आला होता, त्यानंतर मात्र ते अप्रतिम चेंडू त्यानं हाताळले. हो इथे देखील आपण पाहता बरोबर ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता, थोडासा कमी गतीने टाकला होता, धीम्या गतीचा हा बॉल, आणि तिथून मात्र षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झाला. 2 पॉवर प्लेचा खेळ इथून समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बडवल B+ टीमची ती 14. 2/14 ही धावसंख्या. आदरणीय बडवल वरून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
14 धावा धावफलकावरती आल्या, 2 विकेट्स आल्यात बडवल बी प्लस टीमच्या. गोटेकर बी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये जी दादागिरी दाखवली आपल्या गोलंदाजीतील, जबरदस्त बॉलिंग, इकॉनॉमिकलच राहिलेत. कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा आल्यात आणि त्याच्यानंतर ते 2 महत्वाचे धक्के दिलेत. अगदी आपण पाहताय समीर माली आणि सूरज, ते महत्वपूर्ण 2 फलंदाज अगदी परतलेत, लवकर परतलेत. खऱ्या अर्थानं त्या पार्टनरशिपची गरज होती, टार्गेट सेट करायचं होतं या मैदानावरती. अगदी आपण पाहायला गेलं तर मोठी धावसंख्या चेस होताना आपण पाहिली आहे, त्याच्यामुळे मग तसं टार्गेट आता तुम्हाला इथे गोटेकर बी टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला सेट करावा लागेल. तिसरं षटक आणि तिसऱ्या ओव्हरला इथून सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहताय गोलंदाज ओमकार. तीनही गोलंदाज अगदी आपण पाहताय वेगळे या ठिकाणी यूज करण्यात आले. पहिले 2 गोलंदाज जर पाहायला गेले तर अगदी लेफ्ट हँड अगदी फास्टर पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र आता ओमकार आला और ओमकारचा हा पहिला बॉल अगदी आपण पाहता लॉंग ऑफ मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत एक सिंगल दाबीतून कंप्लीट केली जाते. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 15 वरती. 15 धावा धावफलकावरती. आता विकेट्स आल्यानंतर तो दबावच आहे बडबल बी प्लस टीम वरती आणि त्या दबावामध्ये खऱ्या अर्थानं आता विकेट्स जायच्या नाहीयेत. सिंगल डबलने देखील धावफलक इथून मात्र पुढे जाऊ शकतं हे माहिती. ऑन साईडला मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहेत, तिथून देखील एक सिंगलच पाहायला मिळते. ही चांगली रणनीती आता आखली आहे, कारण की आता इथून जर का पार्टनरशिप झाली, विकेट जर का हातामध्ये थांबला तर मात्र एक चांगली टोटल धावफलकावरती पाहायला मिळेल. आणि त्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बडबल बी प्लस टीमचे दोन्ही फलंदाज रिकी आणि पंकज आउटसाइड ऑफ स्टंप आतमध्ये घेण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर अगदी लाईनच्या पलीकडेच आहे आणि राजेंद्र भोईट सरांनी लगेच नो बॉलच दिला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 17 वरती. नो बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल फ्रीडचे बॉल बडबल बी प्लस टीमला जरूर मिळालेत, परंतु त्याचा फायदा तितकासा उचलता आला नाहीये. तो खऱ्या अर्थानं बडबल बी प्लस टीमला त्या फ्रीडचा फायदा उचलावा लागेल. जी तुम्हाला संधी आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल. ज्यावेळी त्याच बॉलवरती तुम्ही एखादा मोठा फटका माराल त्यावेळी तुम्हाला तो मोमेंटम खऱ्या अर्थानं प्राप्त होईल. हो, इथे फटका अगदी आपण पाहता स्क्वेअर ऑफ द विकेटच केलेत. बरोबर डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील, ते फेकी करतील, तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. ते गॅप शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आपण पाहताय रिकीचा, परंतु बरोबर त्याच रिझन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात करण्यात आलेत. धाबा आल्या 2, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 19. या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय कैलाजी शेलार, मयूरजी डुकरे, दिनेशजी टेंबे, चंद्रकांत टोंबरे, किशोरजी मसने, कैलाजी बोईर आणि करणजी मसने उपस्थित झालेत. आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरम्यान एक लेग बाईटची धाव इथून धाव फलकावरती येते. पहिले जे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं 3 बॉल इतक्या वेगानं टाकले होते, परंतु त्याच्यानंतर जर पाहायला गेलं ना तर या बॉलवरची गती थोडी कमी केली आहे आणि तिथून देखील आपण पाहता ती सिंगल धाव आली लेग बाईटची. हो, यावेळी वेगवान परंतु एसटी रक्षक देखील बीट झालाय आणि बॉल सरळ निघून चाललाय लॉंग स्टॉपला. बाईटचा आलाय हा चौकार, हा महत्वपूर्ण चौकार आला, कारण की या चौकाराची गरज होती. त्या बाईटच्या स्वरूपामध्ये जरूर आला असेल, परंतु या चौकाराची नितांत गरज होती बडबल बी प्लस टीमला. धावा कसेही होत, फक्त धावा येणं गरजेचं आहे. ते टार्गेट उभं राहणं फार गरजेचं आहे, कारण की बडबल बी प्लस टीम म्हटल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 24 धावा धाव फलकावरती आहेत. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी करत होते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ओमकार, परंतु हा चेंडू देखील चांगलाच होता, परंतु यष्टीरक्षकानं तो चेंडू सोडला आणि त्या 4 धावा आल्यात. हो, यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलाय, समोरच्या दिशेने स्केअर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. हो, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे आणि इथून मात्र विकेटच पाहायला मिळाली आहे. रिकी इथून मात्र बाद होतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल त्या सिंगलला 25.
पहिला शॉर्ट बॉल आला होता खऱ्या अर्थानं आपण पाहतो उमेशसाठी. बरोबर अगदी आपण आपली पोझिशन बनवली होती, परंतु पडल्यानंतर थोडासा खाली राहिला नाही. बरोबर शरीराचा वेट घेणारा बॉल पाहायला मिळाला. इथून आपण पाहता डॉट बॉल आला. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहता पुन्हा एकदा प्रीतम जोशी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. वेग अप्रतिम आहे, टप्पा अचूक आहे गोटेकर बी टीम कडनं. हो इथे यावेळी समोरच टाकला होता, परंतु पडल्यानंतर बरोबर आतमध्ये झाला. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते प्रीतम जोशीची. बॅक टू बॅक 2 चेंडू उमेशच्या विरोधामध्ये टाकलेले ते डॉट बॉल पाहायला मिळाले. ज्या फॉर्म मधून खऱ्या अर्थानं उमेश चालला, अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी चांगलीच कामगिरी केली आहे. हो इथे फटका अगदी आपण पाहता मिस टायमिंग आहे. बॉल बऱ्याच काल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज देखील प्रयत्न करत होते. हो इथे चान्स बनलाय रनआउटचा. ते नेमकं मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय बघा. ज्यावेळी सॅकिंग एंडवरती फेकी झाली, उमेश अगदी जागेवरच संपला, परंतु एसटी रक्षकाकडनं तिथे बॉल देखील सुटला आणि बेल्स देखील डाऊन झाल्या होत्या. तो तेवढा वेळ खऱ्या अर्थानं पंकजकडे देखील होता. तो जर का वेगानं धावला असता तर कदाचित त्याची विकेट वाचवू शकला असता, परंतु तो देखील अगदी त्यानं देखील त्या आशा सोडल्या. तो अगदी मध्येच थांबला आणि तिथून मात्र ते विकेट्स आपल्याला पाहायला मिळतीये पंकजची. पंकज देखील आपण पाहता येते अगदी चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली, कारण की पंकजनं बरोबर पाहिलं होतं की बॉल अगदी 2 फिल्डरच्या मध्ये पडला. अशा वेळी दुसरी धाव कंप्लीट होऊ शकते आणि उमेशला खऱ्या अर्थानं स्ट्राईक वरती आणू शकतो. त्याच वेळी मात्र त्यांनी ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु इथे चुकी झाली आहे आणि इथून विकेट आली आहे ती पंकजची. चौथा आदरा मिळतोय तो बॅटिंग करत असताना बडबल B+ टीमला. आणि इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतीये ती मात्र 26 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगती पदावरती आहे. गोलंदाज प्रीतम जोशी सेकंड स्पेल मध्ये देखील तशी दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहताय त्याच्या विरोधामध्ये त्या 9 धावा आल्या होत्या. हो, 5 आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी एक विकेट मिळवली होती आणि आता सेकंड स्पेल मध्ये 3 मध्ये 1च धाव खर्च केली आहे. हो यावेळी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय अगदी मधली एसटी वाकवली आहे. फलंदाज इथून बाद होईल तो अनुराग. मिळत नाहीये कारण इतकी चांगली सध्याच्या घडीला बॉलिंग चालू आहे ती मात्र प्रीतम जोशीची. हो लेफ्टी वर्सेस लेफ्टी. इथून मात्र फटका तर चांगला केला, परंतु उंची जास्त लांबी कमी, परंतु इथे फिल्डरनं चुकी केली आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय. लॉंग ऑन सीमा पार इथे आला चौकार. हिरो सारखी कामगिरी खऱ्या अर्थानं आपण पाहताय 7व्या क्रमांकावरती जाऊन तेजसनं केली आहे, कारण की पहिला आल्या आल्या खऱ्या अर्थानं त्याला जीवदानच मिळालं आणि तो चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. हो यावेळी बरोबर ब्लॉक होल मध्ये होता, ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत, एक कंप्लीट झाली, दुसरीसाठी निघालेत. हो दुसरी धाव इथून कंप्लीट होते का आणि इथून दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये उमेशला स्ट्राईक हवी आहे, त्याने ती दुसरी धाव कंप्लीट केली आहे. थोडीशी या धावेमध्ये रिक्स घेतली, परंतु तिथूनच ती दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला
आणि प्रीतमनं खऱ्या अर्थानं 2 स्पेल हाताळले आणि त्या 2 स्पेल मध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या फक्त 11 आणि 2 फलंदाज त्यांनी महत्वपूर्ण बाद केलेत बडवल बी प्लस टीमचे. कैलास भाऊ शेलार, विठ्ठलजी मसने आणि त्यानंतर किशोरजी मसने या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर सन्माननीय मयूरजी डुकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये पर्व 12व्या मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज प्रतीक डिंगोरे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. शेवटच्या षटक इथून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. या शेवटच्या षटकामध्ये त्या धाबा बनवाव्या लागतील. ते टार्गेट सेट करावा लागेल. किमान 40 प्लस धावा धावफलकामध्ये बनवाव्या लागतील. हो, पहिलाच बॉल प्रतीकच्या विरोधामध्ये आपण पाहता तो स्विच हिट करण्याचा, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्कच झाला नाहीये. बॉल सरळ पाडवरती आदळला आणि इथून देखील आपण पाहतोय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. भरपूर चांगली बॉलिंग चालू आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहता गोटेघर बी टीम कडनं प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं ते कॉन्ट्रीब्युशन करत असताना चांगलीच बॉलिंग केली आहे. तो स्टार्ट खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रीतम जोशीनं मिळवून दिला. त्यानंतर प्रत्येकानं ती चांगली कामगिरी करून दिली, परंतु उमेश इथून मात्र ठोकतोय प्रतीकच्या विरोधामध्ये भव्य षटकार. आला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 38 वरती. 38 धावा धाव फलक्यावरती. जसा फुलटॉस समोर आला तसा खऱ्या अर्थानं उमेशनं त्याच्यावरती आक्रमण केलं आणि ते मात्र हा षटकार प्राप्त केला. जबरदस्त बॅटिंग. एक षटकार समीर मालीच्या देखील बॅट मधून आला होता फुलटॉस वरती. हो, यावेळी अगदी आपण पाहता लाईन चेक केली जाते. आउटसाइड लेग स्टंप इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. बरोबर लेग स्टंप सोडून जाणारा बॉल व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 39. शेवटचा षटक प्रतीकचं. पहिला चेंडू तो डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल. 39 धावा धाव फलकावरती आहेत. हो, इथे फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी 2-2 जज करतायत. हो, दोघांमध्ये कॉलिंगच नव्हती. कोणता फिल्डर खऱ्या अर्थानं कॅच घेईल, परंतु ते कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिथून 2 धावा देखील पाहायला मिळतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पुन्हा एकदा चान्स मिळालाय उमेशला, तो जीवदान मिळालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41. उमेश अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. उमेश खऱ्या अर्थाने ती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्या टोटल पर्यंत पोहोचायचंच आहे. यावेळी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर गोलंदाजांना फॉलो केलाय आणि इथून देखील आपण पाहता डॉट बॉलच पाहायला मिळतोय. ज्यावेळी सरळ बॅटनं धावा येतात अशा वेळी खऱ्या अर्थानं ती वाकडी बॅट करण्याचा निर्णय हा कितपत योग्य असेल खऱ्या अर्थानं आता बडबल बी प्लस टीम साठी आणि उमेश साठी देखील. कारण की सरळ बॅटनं आतापर्यंत 8 धावा बनवल्यात त्या उमेशनं, परंतु इथे पाठीमागे खेळायचं होतं आणि तिथे मात्र तो डॉट बॉल आला. हो, यावेळी अगदी आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने निघाला. डीप मध्ये बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचलाय सीमा पार. उमेशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौकार. संख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 45. शेवटचा बॉल बाकी असेल पहिल्या सत्रातील. हो, यावेळी फटका चांगला आहे. एलिव्हेशन मिळालंय. ताकद देखील झोकली आहे. बॉल सरळ चाललाय. काऊ कॉर्नर सीमा पार. शेवटच्या बॉल वरती उमेशच्या बॅट मधून आला षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 51 आणि आता टार्गेट आहे ते गोटेघर बी टीम वरती ते मात्र 52 म्हणजे अर्थातच 22 या धाव
बडबल बी प्लस टीमनं आणि 52 धावसंख्येचं टार्गेट आता गोटेकर ब टीमच्या अगेन्स्ट मात्र ठेवण्यात आलं. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं ते 51चं टार्गेट होतं, परंतु चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती ते टार्गेट तिथून मात्र चेस झालं होतं. शिवशक्ती कडाव टीमनं ते चेस केलं होतं आणि तेच टार्गेट आता पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या टार्गेटचा पाठलाग इथून केला जाईल की मात्र या टार्गेटला बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन मध्ये करूया बदल आणि मायक्रोफोन मध्ये आपण आवाज आता मात्र ऐकणार आहात ते मात्र संदीप बोराडे सरांचा. या सर आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. मंडळी अर्थातच ही स्पर्धा अगदी दिमागदार डौलाने यशस्वीता गाठताना जरूर दिसते, परंतु या स्पर्धेसाठी फार यशस्वी हात आपल्या पाठीवरती आशीर्वाद रूपी, आर्थिक रूपी, वस्तुरूपी मदतीत पाहायला मिळत आहेत. अर्थातच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज दिल्या जात आहेत, अगदी जी जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याच्यासाठी किरण बाळाराम मसने यांच्याकडून केळे आणि कोल्ड्रिंक्स पुरवण्यात आलेत. त्याच्यानंतर नबी शेख यांच्याकडून मिनरल पाणी बॉटल देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर अगदी थर्मा बॉटल जी कुठेही तुम्ही अगदी प्रवासात वापरू शकता ती गंगा ग्रीन विला गणेशजी तरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आदरणीय शिवाजी शेठ खारीक थेट सरपंच शेलो ग्रामपंचायत यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. पूर्ण टुर्नामेंटसाठी या ठिकाणी बॉल सेवा पुरवण्यात आलेली आहे. ती प्रकाशता भगत, सुलोचनाताई कचरू मसने यांच्या स्मरणार्थ किरण मसने यांच्याकडून, दिनेशजी शेलार, आनंददादा मसने, संदीपजी रसाल या मान्यवरांकडून मात्र बॉल पुरवण्यात आलेले आहेत स्पर्धेसाठी. तदनंतर या ठिकाणी यूट्यूब सेवा अर्थातच थेट लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले संतोष भाऊ जाधव, अख्तरबाई पठाण, शंकरजी शेट्टे, अक्षयजी हिसालगे यांच्याकडून आणि पाहुण्यांच्या सन्मानासाठी आणि मॅन ऑफ द मॅच साठी यशवंतदादा शेलार यांच्याकडून तुळशीची रोपटे पुरवण्यात आलेले आहेत. आणि तदनंतर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण आर्थिक मदत आणि या स्पर्धेच्या एक ते सर्व ट्रॉफीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ते आदरणीय प्रथमेश दादा मोरे यांच्याकडून. आणि मॅच कडे आपण जाऊयात. अनेक नावे बरीच आहेत ती मात्र आपल्या समोर येतील. पहिला बॉल, गोलंदाजी फार चांगली होती परंतु आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे पहिल्याच बॉल वरती चुकी होती गोलंदाजाकडून, परंतु चांगला बॉल होता. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर अगदी अनुराग या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोटेकर बी आणि त्याच्या विरोधात बडवाल बी प्लस. काही दिवसांपूर्वीच अगदी हकीच्या अंतरावरती मी तर म्हणेल अगदी नदी पार केलं की बिरदोले मैदान पाहायला मिळतं आणि याच बिरदोलेच्या मैदानावरती एक दैदिप्यमान प्रवास बडवाला बी प्लस टीमचा पाहायला मिळाला होता. चांगला प्रवास होता क्रिकेटच्या जगतातला तो. परंतु इथे अनुरागचा नेक्स्ट बॉल, इथे फटका सजवलाय आणि या ठिकाणी मात्र येथील 4 धावा. धावफलकावरती जरूर लागल्यात. या ठिकाणी या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आपण अनुभवलेत. महेश दादा खारीक, गुरुनाथदादा मसने, बुद्धिबाई दरोडा, निलेशजी कोलेकर, मनुस्टोन हॅमक रिसॉर्ट, मूनस्टोक हॅमक रिसॉर्ट, त्याच्यानंतर प्रथमेशजी मोरे, बरेचसे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍडव्होकेट अश्विन मसने या सर्व वस्तुरूपी आर्थिक रूपी दात्यांचे मात्र मनाच्या अंतकरणापासून स्वागत करूयात, कारण ज्यांच्या विद्यमानाने आज ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीता पाहायला मिळते.
अर्थातच अनुरागची गोलंदाजी सामन्यात चुरत जरूर निर्माण करताना दिसून येते. टार्गेट मात्र पुन्हा एकदा जसं शिवशक्ती कडाव संघासाठी स्वरा 11 शेलू टीमने ठेवलं होतं तेच टार्गेट आता या ठिकाणी गोटेकर बी प्लस साठी आहे. गोटेकर बी टीम साठी चांगला फटका यावेळी घुटनाट एक तमाशात एक, परंतु संपूर्णपणे बुद्धी चातुर्याचा खेळ या ठिकाणी मैदानात बॅटर दाखवताना दिसून येत आहे. आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. गणेश सध्या बॅटिंग साकारतोय. पहिला बॉल वाईट आला, त्यानंतर डॉट पाहायला मिळाला होता, तो मात्र अनुराग या गोलंदाजाचा दीपकजी भगत यांनी मात्र पुरस्कृत केलेला हा संघ बडवाल बी प्लस. आणि एकीकडे आपण पाहतोय ज्यांची बॅटिंग सध्या मैदानात प्रकाश भगत, श्रीकांत मसने यांनी पुरस्कृत केलेला गोटेगर बी. आणि त्याच समेत दरम्यान आपण पाहतोय जाऊया साई सिद्धी यांनी पुरस्कृत केलेला गोटेगर बी. आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय अर्थातच भगत साहेबांनीच पुरस्कृत केलेला बडवल बी प्लस. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या माराने अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर येईल. षटक क्रमांक 1 अनुरागने पहिल्या बॉल वरती चुकी म्हणता येणार नाही, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून बॉल गेला, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाला दंडित केलं ते पंचांच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी पण चुकी होती. आता ही चुकी पत्त्यावर असेल. गोटेकर बीच्या धावफलकावरती फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिझन कडे येतील या 4 धावा. या 4 धाब्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ती 14. षटकाचा विचार करायला गेलं तर अजूनही एका बॉलची फेकी बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. मांडंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फार दिमागदार पद्धतीने गोटेकर बी संघ सजवताना दिसून येतोय. चांगला फटका, परंतु दैवत येतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती सध्या मैदानात पाहायला मिळाली. अतिशय सहजरित्या मी तर म्हणेल सोप्या पद्धतीत या ठिकाणी बॅटर जाळ्यामध्ये अडकत होता, परंतु त्याला जीवदान जरूर दिलाय. इथे मात्र षटक क्रमांक 1 समाप्ती पथावरती आलाय आणि 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. क्रिकेट मित्रांनो अगदी विचारपूर्वक खेळावा लागतो आणि त्याचा परिणाम मात्र थोडासा झटका या ठिकाणी बडवल बी प्लस टीमला भोगावा लागू शकतो. कारण शेवटच्या क्षणी मित्र म्हणेल अनुरागने कार्य सिद्धीच नेलं होतं, परंतु त्याला तितकी फिल्डरची साथ मिळाली नाहीये. आणि इथे मात्र अगदी बाल बचावलेत ते बॅटर. अनुरागचं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती पाहायला मिळालंय. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. जसं म्हणायला गेलं तर अगदी 5 षटकांमध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर 10.40च्या सरासरीने धावा कुटायच्या होत्या, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ना की अगदी पहिल्याच षटकात 15 धावा आल्यात. म्हणजे थोडंसं आव्हान सोपं केलंय ते गोटेकर बी टीमने. गोलंदाज तयार, पंकज मस्कर सध्या गोलंदाजीला आहे. वाईट बॉल. पहिल्याच बॉलवरती जी अनुरागने चुकी साकारली तीच चुकी आता पंकज मस्कर सध्या मैदानात साकारतायत.
फटका हवे ते फ्लाय केलाय अगदी समीर माली बॉल खाली येत होते. प्रयत्न समीर मालींचा चांगला होता परंतु या ठिकाणी झेल झालाय ड्रॉप आणि इथे येतील 2 धावा. पराकष्ट प्रयत्नांची करावे लागेल मैदानात कारण धावसंख्येचा विचार करायला गेला तर समोर गोटेकर बी टीम आणि त्याच्या विरोधात बॅटिंग करताना मी म्हणेल धावसंख्येचा एक उतरता आलेख बडवल बी प्लसचा पाहायला मिळालाय. प्रयत्न फार चांगले आहेत. तिसरा झेल यावेळी ड्रॉप जरूर झालाय. तेजस आपण पाहतोय चांगली फिल्डिंग सजवत होता परंतु यावेळी झेल ड्रॉप झाला. जयंत आपण पाहतोय सध्या पहिल्या षटकात स्ट्राईक मिळाली नव्हती परंतु इथे मात्र आता स्ट्राईक वरती जरूर आलाय. समीर माळी कोणतीही चुकी नाही आता समीर कडून. मगाचा झेल मी तर म्हणेल प्रयत्न केला अवघड जरूर होता परंतु यावेळी मात्र अतिशय चाणक्षपणे झेल टिपलाय आणि पहिला झटका दिलाय तो मात्र गोटेगर बी टीमला. कमांड डीजे त्यानंतर या वेळेचं बंधन हे फार महत्वाचं आहे आणि खरोखर आयोजकांची दाद देईल अगदी कारण ज्यांच्या माध्यमातून इथे चौकार जरूर आलाय कारण त्यांनी अगदी नियम काटेकोरपणे पाळलेत आणि वेळेत मात्र मॅच सुरू झाल्यात. आजचा दिवस सुद्धा आपण पाहतोय फायनल डे जरी असला तरी एक अतिरिक्त मॅच आपल्याला फायनलची पाहायला मिळेल परंतु इथे सेकंड राऊंड सुद्धा 4 षटकांचा खेळवला जातोय. हे फार वैशिष्ट्य आहे कारण 5 षटकांचे आम्ही सातत्यपूर्ण सांगतो अगदी तुम्ही वेळेत जर पोहोचला तर 6-6 षटकांचे सामने व्हायला वेळ लागणार नाही कारण इथे हे फार गरजेचं आहे कारण शॉर्ट टर्म क्रिकेट मध्ये कधी कोणाची बाजी सरशी होते हे सांगू शकत नाही. हा चांगला बॉल अगदी लाईन वरती स्वार होते पंकज मस्कर या बॉल साठी 2 वाईड आले आणि अधिकृत 4 बॉलची फेकी 5 बॉलची फेकी पाहायला मिळाली. महत्वपूर्ण विकेट. सिंगल जरूर आले. डबल साठी प्रयत्न आणि इथे परतावं लागेल. आती गाई आणि संकटात जाई हा प्रकार जरूर पाहायला मिळतोय. इथे विकेट आली आहे आणि विकेटच्या मदतीने मात्र गणेशला परतावं लागेल. चांगला डावाला सावरून ठेवत होता तो गणेश आपण पाहतोय. वैयक्तिक 16 धावांवरती बाद झालाय. त्याच्या बॅट मधून 3 महत्वपूर्ण चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 8 बॉल मध्ये 16 धावा. रनआउटची विकेट जातीये आणि इथे षटक क्रमांक 2 सुद्धा समाप्ती पथावरती पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी आता 12च्या सरासरीने 24 या आकड्यावरती. झालंय त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 12ची सरासरी पहिल्या षटकात तब्बल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार करायला गेलं तर 15 धावा आल्या. आदरणीय किरणजी बालाराम मसने या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अतिथी देवा भव ही भारतीय संस्कृती प्रत्येक आपल्या व्यासपीठावरती जपली जाते. ही फार महत्वाचं आहे. आपण पाहतोय आमचे
परम मित्र अभय खारीक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज खरं सांगायचं झालं तर स्पर्धेसाठी नव्हे तर आयोजकांसाठी वेळात वेळ काढून ते उपस्थित होत आहेत. रिकी आपण पाहतोय गोलंदाजीला. चांगला फटका, दिमागदार सजवला हा फटका मी तर म्हणेल. आणि इथे येतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आतिश आपण पाहतोय, आल्या आल्या संधी निर्माण केली आतिशने. चौकार जरूर आलाय परंतु रिकीला आता या ठिकाणी इकॉनॉमिकल स्पेल हाताळायचंय. इथे दर्जेदार फटका पुन्हा एकदा पाहतोय आपण. अगदी तडमॅन मधून बॉलला ट्रॅव्हल केलं, गॅप शोधली आणि सरळरित्या बॉल सीमारेखा पार. 32 धावा. गेलाय. तदनंतर आपल्या भेटीला जरूर मॅच येईल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच पहिल्या राऊंडचं विनर आणि सेकंड मॅचचा विनर यांच्यात मात्र मॅच होईल. 4 ओव्हरची ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिवशक्ती कडाव संघ आपण पाहतोय जो मात्र दुसऱ्या फेरीत दाखल झाला. इथे आतिशला परतावं लागेल. खरं सांगायचं झालं तर बरंच काही आपण पाहतो. अनेक वेळा शिवशक्ती कडाव संघाची आम्ही सातत्यपूर्ण शिस्त अनुभवलेली आहे. सामने कधी कुठेही असू द्यात परंतु अगदी ते वेळेत पोहोचतात. तदनंतर जे नियम अटी त्यांच्यासाठी घालून दिलेले आहेत त्याचा पूर्णपणे वापर ते करताना दिसून येत आहेत. एक चांगली गुणवत्ता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी आता विकेट जाते आणि विकेटच्या माध्यमातून 32 धावा धावफलकावरती आहेत. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. तिसरा हादरा लागलाय यावेळी, तो मात्र गोटेगर बी टीमला. आम्ही सकाळीच आल्या म्हटलं थोडं आमच्याकडून विलंब झाला परंतु कडाव टीम अगदी या ठिकाणी वेळेत उपस्थित झाली होती. त्याच्यात घोटेगर बीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ते सुद्धा अगदी वेळेवर आलेत लांबचा दूरवरचा प्रवास करून. आणखी एक विकेट जातीये. मी म्हटलं होता रिकीला इकॉनॉमिकल स्पेल हाताळावा लागेल परंतु 2 चौकार खेळल्याच्या नंतर सुंदर कमबॅक. 2 चौकार जरूर आले आतिशचे परंतु तदनंतर त्याच आतिशला परतीचा प्रवास करायला भाग पडलं आणि त्याच्यानंतर आलेला प्रतीक बॅक टू बॅक 2 विकेट पाहतोय आपण. ते मात्र रिकीच्या गोलंदाजीवरती. सध्या आपण पाहतोय गोलंदाज रिकी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आमचे स्कोरर गिरीश तरे एक सुसज्ज नेटका त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्कोरिंग चालू आहे आणि अगदी प्रत्येक बॉल वरती प्रत्येक धावेवरती अपडेट आहेत हे फार महत्वाचं आहे. नितेश तरे सुद्धा दाखल होतील. रिकी आता मैदानात फार मोठी चुकी करतायत कारण ऑन हॅट्रिक बॉल होता आणि वाईटची फिकी केली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॅटर प्रीतम साठी हा बॉल आहे.
उत्तम दर्जा आता गोलंदाजीचा पाहायला मिळतोय रिकीच्या माध्यमातून. डॉटची पैकी साकारले. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉल आणि 19 धाव संख्येची गरज आहे. अतिशय चांगला बॉल, अगदी घुसून मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॉल सरळ कीपरच्या हातात. इथे 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या मात्र 33 या आकड्यावरती आहे. येणारे 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल 19 ची गरज असताना आता गोलंदाजी मार्क वरती पंकज मस्कर. पुन्हा या ठिकाणी पाहायला गेलं तर संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळतोय. डीजे एस डी साऊंड सर्व्हिस फार चांगलं वाजंत्री त्यांच्या माध्यमातून. सिंगल आली होती, प्रयत्न केले वेट केलं गेलं फिल्डिंग साठी आणि त्याचा परिणाम मात्र दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. रनिंग द बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळाली. अगदी पंकज जरूर गोलंदाजीला आलाय, ज्याने 9 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. आता या क्षणी एक चांगली गोलंदाजी जर आली तर मला वाटतं थोडस प्रेशर सुद्धा क्रिएट होईल गोटेकर बी वरती. परंतु पाहूयात गोटेकर बी च्या मिडल ऑर्डरला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 4 विकेट अद्यापर्यंत प्राप्त झाल्यात ते मात्र वडवळ टीमला. परंतु या क्षणी त्या धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. पंकज मस्कर पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज. चांगला फटका यावेळी ऑन साइडला फटका आहे. समीर बॉल खाली येईल, उचलेल, फिक करेन तोपर्यंत सिंगल कंप्लीट. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हळूहळू का होईना परंतु सामन्यातली मजा चुरस वाढायला सुरुवात झाली आहे. 10 बॉल आणि 16 धाव संख्येची आवश्यकता आहे. स्क्रीन वरती आपण पाहू शकता अगदी स्टेजच्या समोर स्क्रीनच्या बाजूला 2 महत्वपूर्ण बॅनर झलकत आहेत. एकीकडे शिवाजीदादा कारिक तर दुसरीकडे प्रथमेशजी मोरे. नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. इट इज नो. नोच्या मदतीने आता धावत संख्येचं गणित सुद्धा बिघडत आहे बडवलच्या बाजूने. कारण एकीकडे पाहायला गेलं तर नो आलाय, त्याच्यावरती मात्र अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल.
37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बावन्न धाव संख्येचं टार्गेट आणि असं असताना चौथं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. फिल्डिंग मध्ये आज थोड्याशा चुका जरूर होत आहेत. तदनंतर पाहायला गेलं तर आज संघामध्ये महत्वपूर्ण स्थान नाही आहे ते मात्र बडवल बी प्लस राकेश पाटील सध्या त्यांची कमतरता आहे मैदानात. गोटेकर बी आपण पाहतोय या ठिकाणी साई सिद्धी बंधूंनी पुरस्कृत केलेला संघ दूरवरचा प्रवास करून आज या क्रीडा नगरीमध्ये ते दाखल झालेत. पंकजचा नेक्स्ट बॉल हा बॉल सुद्धा आलाय डॉट. अफलातून मॅच मित्रांनो. मॅच जर आवडत असेल तर जरा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या, कारण जिथे 14 बॉल मध्ये 19 करायच्या होत्या तदनंतर 2 डॉट आले ते मात्र रिकीची आणि या क्षणी 12 बॉल मध्ये आल्या होत्या 19. तिथे सुद्धा परिणाम बदलला, परंतु इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय आणि इथे आलाय सिक्सर. कमॉन डीजे. षटकार जरूर आलाय. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्येचा आलेख वाढता पाहायला मिळतोय. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 52 धावा संख्येचं टार्गेट आहे, म्हणजे जर पाहायला गेलं तर अद्याप पर्यंत 7 बॉल शिल्लक आहेत आणि 8 धावा संख्येची गरज आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे त्रिपलाची यष्टी उधळून गोलंदाज पंकज मस्करने. आता 6 बॉल 8 ची आवश्यकता आहे. सामन्यात पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. टोटल मात्र पाहायला मिळते 44 आकड्यावर.
पटलावरती आणून ठेवला या दोन्ही टीमने. मग एकीकडे ठाणे जिल्हा असू द्या, दुसरीकडे रायगड जिल्हा असू द्या. चांगला बॉल. यावेळी मात्र गोलंदाज उमेश आपण पाहतोय. पहिलाच बॉल आलाय डॉट. 6 बॉल 8 ची आवश्यकता असताना इथे डॉट ची सांगता केली आहे. संघर्ष चालू आहे. चांगला फटका यावेळी जरूर सजलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. मॅच मधला सर्वात मोठा ब्लास्ट. अगदी मॅचला कव्हर केले मी म्हणेल. 6 धावा येतील आणि या 6 धावेच्या मदतीने आता येणारे 4 बॉल आणि 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर तमाम प्रेक्षकांना वाटलं होतं की आता उमेश हा सामना सहजरित्या आपल्याकडे वळवेल, परंतु त्या क्षणाला मात्र चांगली फटकेबाजी प्रीतम जोशीच्या माध्यमातून, ज्या प्रीतम जोशीने अगोदरचे 5 बॉल केले, सिंगल 5 बॉल मध्ये कमावली होती, परंतु त्याच प्रीतम जोशीच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. चार बॉल आणि आता 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला जरा स्पीडअप करा दोन्ही टीम. आणि विनंती करेल आता शिवशक्ती कडाव संघाचा कॅप्टन, चला आपण इथे येऊन थांबायचंय. ताबडतोब या ठिकाणी टॉस केला जाईल. फटका कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केलाय. इथे मात्र सिंगल आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न, फंबल पाहायला मिळाला आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. गोटेगर बी संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय टीमचे अभिनंदन. तर भडवल बी प्लस टीम आपलं गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला. चला मी विनंती करेल गोटेगर बी कॅप्टन आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी शिवशक्ती कडाव संघ टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. आणि वळूयात आमचे स्कोरर मित्र गिरीश दादा तरे यांच्याकडे, ज्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत मॅन ऑफ द मॅच